हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण 12 कॉमर्सचं ॲडमिशन ऑफ पार्टनर्स या टॉपिकमधलं प्रॅक्टिस प्रॉब्लेमला स्टार्ट केलं बघा आपण. हा सेकंड प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे बुकमधला, पेज नंबर 161 वरती तुम्हाला हा प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. ठीक आहे, कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया आपण. बघा, अमलेंडू अँड समीर असं त्या पार्टनर्सची त्यांनी नावं दिली आहेत. 3:2 हा त्यांचा PSR आहे, म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. ठीक आहे, आणि काही ॲडजस्टमेंट तुम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केले आहेत, दिलेले आहेत. आणि त्यांनी फायनली तुम्हाला जनरलीज विचारले आहेत. बरोबर, काय विचारलं? जनरलीज. कसं करायचं जनरलीज ते आपण पाहूया. चला बघा, ज्यावेळी जनरलीज करायची नेहमी लक्षात घ्या, त्यावेळी फर्स्टली बघा पोस्टिंग वगैरे काय होणार तर नाही आहे. बरोबर, तर फर्स्ट जनरलीज कोणती होते? तर इकडे लक्षात घ्या, लायबी साईडला जनरल रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस जे आपण पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करतो बघा, ते दिले का पाहायचं. बघा, तुम्ही जर इथे पाहिलं या प्रॉब्लेममध्ये, तर बघा जनरल रिझर्व दिले. किती दिले? 20,000. हे आपण काय करतो, थोडा विचार करा. कुठे आपण ह्याची पोस्ट करतो? हे पोस्टिंग कुठे करतो आपण ह्याची? तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. बरोबर की नाही? बरोबर. मग ती एंट्री काय होणार? पार्टनर्सच्या क्रेडिटला करतो ना, म्हणजेच एंट्री काय होणार? जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू अमलेंडू आणि समीर. समजलं? टू पार्टनर्स कॅपिटल. बरोबर, बघू शकता बघा तुम्ही इथे सोल्युशनमध्ये पाहू शकता एंट्री. समजते? जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू अमलेंडू कॅपिटल टू समीर कॅपिटल. ठीक आहे, 20,000 आहे ना, त्यांचा रेशो आहे 3:2, त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला. सगळ्यांना माहिती आहे ना कसं डिस्ट्रीब्यूट करतो रेशोमध्ये. ठीक आहे, तसं व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करून घ्या. समजलं? फर्स्ट एंट्री काय करायची? बाकी इथे कोणतीही पोस्टिंगची एंट्री होणार नाही. फक्त आणि फक्त कोणती होते? रिझर्व किंवा PNL असेल ना लायबी साईडला, त्याची आपण पोस्टिंगची एंट्री करतो, एकच. ओके, चला पुढे ॲडजस्टमेंट बघूया आपण. जर व्यवस्थित पाहिलं तर बघा, जो कोण परेश ॲडमिट झाला आहे बघा, हा 1 एप्रिल ॲडमिट झालेला आहे. फर्स्ट एंट्री तुम्हाला दिली त्यांनी बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट, ही शाल पे 16,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. 50% अमाऊंट गुडविल शॅल बी विथड्रॉ बाय द ओल्ड पार्टनर्स. बघा ना, थोडा विचार करा, कोणती ॲडजस्टमेंट आहे ही? म्हणजे गुडविलची आहे, ठीक आहे. केस कोणती आहे? बरोबर ना, दिले ना. कोणता शब्द महत्त्वाचा आपण पाहतो? विथड्रॉ. दिले का? म्हणजे कोणती केस? सेकंड केस. बघा, ह्याची मी बोलतोय ना, हे कसं काय केस कशी ओळखायची वगैरे, हे जर माहीत नसेल ना, तर प्लीज प्लेलिस्टमध्ये जा. पहिले चॅनल सबस्क्राईब करा आपलं, प्लेलिस्टमध्ये जा, हे तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल बघा. ठीक आहे, गुडविलच्या केस कशा आपण ओळखायचा ते. ठीक आहे, आता बघा, चला मी काय म्हटलं तुम्हाला, विथड्रॉ दिले म्हणजेच कोणती केस? सेकंड केस. किती एंट्रीज करतो आपण? टोटल आपण 3 एंट्रीज करतो. फर्स्ट एंट्री आपली काय होते? कॅश टू गुडविल, म्हणजे गुडविल त्यांनी प्रोव्हाइड केलं त्याची 16,000. बघूया आपण, चला इथे तुम्हाला समजेल बघा. कॅश टू गुडविल. बघा, थोडेसे इथे एंट्री खालीवरती असू शकतात. इथे सोल्युशनमध्ये तुम्ही सरळ आपण ॲडजस्टमेंटनुसार जाऊया. बघा, आता म्हटल्याप्रमाणे कॅश टू गुडविल ही एंट्री केली आपण. फर्स्ट 16,000. सेकंड एंट्री होती गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्स म्हणजे कोण? तुम्हाला दिले ना, अमलेंडू आणि समीर. ते गुडविल अकाउंट डेबिट टू अमलेंडू कॅपिटल टू समीर कॅपिटल. 16,000 येतात, त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये आपण 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केले. ठीक आहे, आणि थर्ड जी एंट्री होती ना, ती ओल्ड पार्टनर्स टू कॅश. दिसते ना इथे बघा तुम्हाला, ओल्ड पार्टनर्स टू कॅश किंवा बँक. अमलेंडू समीर टू बँक. आता इथे अमाऊंट तुम्ही म्हणा, इथे 16,000 आहे, इथे 8,000 का? तर बघा, त्यांनी तसं म्हटलं ना, 50% म्हटलं ना त्यांनी विड्रॉ केलं म्हणून. बघा, इथे व्यवस्थित वाचा. त्यांनी काय दिले? 50% अमाऊंट त्यांनी विड्रॉ केले. बरोबर ना, म्हणून इथे त्याची 16,000च्या हाफ अमाऊंट 50% किती येणार? 8,000 येणार ना. म्हणून थर्ड एंट्रीला बघा आपण काय केलं इथे, तर अमलेंडू समीर टू बँक अशी एंट्री केली. ठीक आहे, 8,000 आपण 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केले. समजतं का इथपर्यंत मी काय म्हणतोय? हे झाल्या आपल्या 3 एंट्री झाल्या. ठीक आहे, फर्स्ट ॲडजस्टमेंट आपली क्लिअर झाली. समजलं? चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया आपण. बघा, जी तुम्हाला सेकंड ॲडजस्टमेंट दिली आहे, त्याने काय म्हटलं आहे की ही शॅल हॅव बिंग इन 20,000 ॲज हिज शेअर ॲज हिज कॅपिटल 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. बघा, कॅपिटल प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असं की नाही, जो न्यू पार्टनर्स येतो, आता कोण नवीन आला आहे? परेश. त्यांनी कॅपिटल प्रोव्हाइड केले. काय एंट्री करतो आपण? कुठे लिहितो आठवा, म्हणजे तुम्हाला समजेल. पार्टनर्सचे क्रेडिट लिहितो ना, पार्टनर्स कॅपिटल आपण क्रेडिट लिहितो ना, बाय बँक किंवा बाय कॅश. त्या परेशच्या कॉलममध्ये लिहिलं असतं. म्हणजे एंट्री काय होणार ती आपली? तर बँक अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल किंवा कॅश अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल. चला बघूया आपण, 30 एंट्री केली ना त्यांनी. बघू शकता तुम्ही इथे बघा, हां, कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल 20,000 हे कॅपिटलची बिंग अमाऊंट ब्रॉट इन कॅपिटल बाय परेश. समजलं? चला नेक्स्ट बघूया आपण ॲडजस्टमेंट. समजतं ना सगळ्यांना? पुढे बघा, आता ही जी थर्ड ॲडजस्टमेंट आहे,
दिली ना, त्यामध्ये तुम्हाला बघा ॲसेट रिव्हॅल्यूड दिले आहेत सगळे. ठीक आहे. पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट ॲसेट वूड बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज. कसं ॲसेटमध्ये बदल झाले ते बघूया आपण. यासाठी काय करायचं बघा, जनरलीच विचारलं ठीक आहे, पण एक काम करा, रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करा, म्हणजे हे तुम्हाला इझी होऊन जाईल एंट्रीज करायला. कसं करायचं बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, प्रॉफिट अँड ॲडजस्टमेंट अकाउंट. ठीक आहे. असं ॲज अ वर्किंग नोट म्हणून तुम्ही हे प्रिपेअर करा. इथे दिसतं ना, इथे प्रिपेअर केलं बघा आपण, असं प्रिपेअर करून घ्या. ठीक आहे. कसे पोस्ट करायचं मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट. बघा आता थोडा विचार करा. तुम्ही बघू शकता इथे बघा, इथे तुम्हाला दिसतंय. हां ठीक आहे. हां फर्स्ट ॲडजस्टमेंट दिले, म्हणजे फर्स्ट ए दिले त्यांनी लँड अँड बिल्डिंग व्हॅल्यूड ॲट 60,000. किती दिलेत 60,000. वरती लँड अँड बिल्डिंग आहे किती 50,000. तुम्ही विचार करा 50,000 होते 60,000 झालेत, म्हणजे इन्क्रीज झालेत की डिक्रीज झालेत? इन्क्रीज झालेत, नक्कीच वाढलेत. कितीनी वाढलेत? 10,000नी वाढलेत की नाही? हां मग जर ॲसेट इन्क्रीज झाली तर आपण काय करतो, ॲसेटमध्ये ॲड करतो. मग लँड बिल्डिंगमध्ये तुम्ही ॲड केला असतात आणि सेकंड इफेक्ट कुठे दिला असतात? फर्स्ट अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉफिट झाला ना, म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं असतात बाय लँड अँड बिल्डिंग. समजते? म्हणजे इथे 10,000 जो डिफरन्स आहे ना, तो बघा आपण इथे रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर केलं ना ॲज अ वर्किंग म्हणून, त्या क्रेडिटला लिहिलं बघा बाय लँड अँड बिल्डिंग 10,000. ठीक आहे. समजते? चला नेक्स्ट बघूया आपण ॲडजस्टमेंट त्यांनी तुम्हाला काय दिले ते. जर पाहिलं तर पुढे बघा तुम्हाला त्यांनी म्हटलं आहे प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी त्यांनी दिली इथे 16,000 झाले बघा, आणि ते प्लांट अँड मशिनरी आहे किती 20,000. आता मला सांगा 20,000 होती 16,000 झाली, म्हणजे 4,000नी डिक्रीज झाले, कमी झाली ना, म्हणजे डेप्रिसिएशन. मग तुम्हाला माहिती आहे डेप्रिसिएशन आपण काय करतो, मशिनरीमधून लेस करतो ॲसेटला, आणि सेकंड इफेक्ट कुठे देतो? रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. बघा हां हे जो डिफरन्स आहे ना याचा 4,000, तो आपण बघा इथे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला बघा इथे. हां समजते का? इथे हां टू मशिनरी 4,000. समजते मी काय होतं, ॲज अ वर्किंग नोट म्हणून आपण हे अकाउंट प्रिपेअर केले. एंट्रीसाठी खूप युजफुल आहे. फक्त एंट्री जरी विचारल्या तरी ते अकाउंट प्रिपेअर तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण सी. त्यांनी काय म्हटलं, स्टॉक 20,000 दिले. आता इथे स्टॉक आहे किती 16,000 आहे बघा स्टॉक, आणि इथे झाले 20,000, म्हणजे इन्क्रीज झाला ना, 4,000नी वाढलं आहे ना स्टॉक. मग कुठे लिहिणार मला सांगा? कुठे लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय स्टॉक. ॲसेट इन्क्रीज झाली की रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, कारण आपला प्रॉफिट होतो म्हणून. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बघा बाय स्टॉक म्हणून आपण लिहिलं असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा फर्निचर तुम्हाला 4,000 दिले. आता फर्निचर आहे किती ते 8,000 आहे, ते 4,000 झाले, म्हणजे कितीनी कमी झाले? 4,000नी कमी झाले, म्हणजे 4,000 तुमचं काय आहे? डेप्रिसिएशन आहे. समजते? हे कुठे लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला लिहिणार. समजते ना मी काय बोलतोय? आणि लास्ट तुम्हाला 5% हे माहिती आहे, डेटेसवर 5% RDD. डेटेस आहेत किती इथे? तर डेटेस आहेत 24,000. 24,000 वरती 5% काढा, आणि सेकंड इफेक्ट कुठं तुम्हाला सांगा लेस करतो ना आपण त्यावरून, आणि सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. आता जसं माशी म्हटलं ना तसं बघा आपण स्टॉक इथे 4,000 क्रेडिटला लिहिला, प्रॉफिट झाला इन्क्रीज झाला म्हणून. त्यानंतर फर्निचर 4,000 डेप्रिसिएशन इकडे डेबिटला लिहिलं, लॉस झाला म्हणून. आणि RDD 1,200 आलं बघा, 24,000 वरती 5% हां इथे लिहिलं. आणि फायनली तुम्ही काय केलात, तुम्ही हे जे अकाउंट टॅली केलात प्रॉफिट अँड ॲडजस्टमेंट अकाउंट, इथे तुम्हाला बघा बरोबर जर पाहिलं तर 4,800 तुम्हाला प्रॉफिट मिळतोय. समजते? हे डेबिटला किती? हे 3 आयटम आहेत, क्रेडिटला 2 आयटम आहेत. आता ह्याची एंट्री कशी होणार मला सांगा? फर्स्ट बघा ह्याची एंट्री काय होणार? लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. समजते? आणि ह्याची एंट्री काय होणार? प्रॉफिट अँड ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी टू फर्निचर टू RDD. समजते? खूप इझी आहे की नाही? बघा ह्या फक्त इथे एंट्री आपण केली बघा, तुम्ही बघू शकता इथे बघा दिसते सगळ्यांना. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी टू फर्निचर टू RDD ही एक एंट्री झाली डेबिटची. डेबिटला जे आयटम होते ना त्या अकाउंटच्या त्याची. पुन्हा क्रेडिटला होते बघा आयटम, त्याची काय आले? लँड अँड बिल्डिंग स्टॉक टू प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. समजते? आणि फायनली जो आपण 4,800 प्रॉफिट काढला तो आपण कुठे डिस्ट्रीब्यूट करतो? पार्टनरच्या क्रेडिटला लिहितो ना, ओल्ड पार्टनर्सचा वाटतो ना, म्हणून ते बघा इथे आपण ते इथे आपण लिहून टाकलं. म्हणजे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट 4,800 टू ओल्ड पार्टनर्स, म्हणजे कोण? अमलेंडो आणि समीर. समजते? 3:2 मध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं. समजलं? असं सगळे एंट्रीज करून घ्या. बघा कोणताही डाऊट्स असेल तुम्हाला, आता इथे बघा गुडविल अकाउंट त्यांनी प्रिपेअर केलं आहे. केलं नसतं याचं वर्क तरी चाललं असतं, कारण त्यांनी गुडविल अकाउंट प्रिपेअर करायला असं काही सांगितलेलं नाही आहे बघा. हा फक्त जनरलीज विचारला आहेत. ठीक आहे. व्यवस्थित सॉल्व करून घ्या बघा, एंट्रीज सगळ्या पाहून घ्या. जर कुठच्या एंट्री समजली नसेल, काही डाऊट्स असतील तुम्हाला तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, किंवा आपल्या पर्सनल जो व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या क्लासचा त्यावरती विचारला तरी चालेल. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंडना शेअर करा, आणि आपलं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.